आज मंडळी अशा कोंबड्या दादा बोटीतला कुठे घेऊन चालल्या आणि मंडळी ही असं ठिकाण आम्हाला जायचं आहे ज्या ठिकाणी सर्वांचं जायचं स्वप्न असतं आणि प्रत्यक्षात हा देव कोणता तो व्हिडिओ शेअर नक्की सांगतो. जय मल्हार मंडळी, मी आहे ना तुझं स्वागत करतो तुमचं डेली मिनी ब्लॉगचा दिवस अर्षष्टावा. आज सकाळी लवकर रिक्षा पळून आपण निघालो वर्सोवाच्या दिशेने. आपल्या काकांची बोट घेऊन आपल्याला निघायचं होतं ते म्हणजे खंदिरी वेताल देवाच्या दर्शनासाठी. एकीकडे आपण बोटीला मस्त हार वगैरे घालून घेतला, बोटीचा पूजे केली आणि फटफट निघाले ते म्हणजे वेताल देवाच्या दर्शनासाठी. इकडे जेवायला आम्ही मावरं घेतलं होतं, त्याला बर्फ वगैरे मारून घेतलं. सकाळ होता आम्ही पोचलो ते म्हणजे वरलीच्या दिशेने. हे आहेत आमचे पंकज काका आणि एकीकडे आहेत आपले राजेश काका. एक तांडेल आणि एक नाकवा, दोघेही एका बाजूने होते. सूर्यदेवांचं दर्शन घेत आम्ही पोचलो ते म्हणजे आपल्या एका चांगल्या खोल समुद्रामध्ये. पण मंडळी कसं आहे की जाला असतात म्हणून मला नालेवर उभं राहून बघायला लागलं होतं. ही सर्व आपली वेसावकर मंडळी, हे आज खुश होती कारण वेताल देवाच्या दर्शनासाठी जायचं होतं. हे जे पक्षी आहेत ना हे पाठी उडत का होते कारण मागे मावरं उडत होतं बोटीच्या इथे. इकडे ना मंडळी हे गुजरातचे ट्रॉलर्स आहेत, एका मागोमध्ये एकदम भारी जात होते. त्यात मंडळी ह्याचं दृश्य एकदम भारी वाटत होतं कारण बरेच वर्षानंतर मी चाललो होते म्हणजे वेताल देवाच्या दर्शनासाठी. बघता बघता आम्ही पोचलो ते म्हणजे खंदेरीला. धुकं एवढं होतं की जवळपास फक्त 1 किलोमीटरचं अंतर असून पणही आपल्याला खंदेरी बेट व्यवस्थित दिसत नव्हता. मग मंडळी आपल्याला खंदेरी बेट दिसायला लागला. पण तरी मंडळी खंदेरी बेटाकडे जाताना ही जी बत्ती आहे ना ही वाटवून जायला लागते कारण समोर आहे तो पूर्ण खडकांची रांग आहे. फायनली मंडळी आपण पोहोचलो देवाच्या खंदेरीला. बऱ्याचशा बोटी इकडून तिकडून येतात, त्यात हा दादा त्यांच्या घरातल्या कोंबडे घेऊन मानपानासाठी सुद्धा आला होता. ही आहे लाईट हाऊस तिथली. आणि मंडळी आम्ही दर्शनासाठी आतमध्ये गेलो आणि वेताल देवाच्या दर्शनासाठी त्यांना मागणं करण्यासाठी काय काय करतात ते बघा. तर मंडळी आपली वेसावकर मंडळी आहे सर्व आज खुश होती कारण वेताल देवांना बरेच वर्षांनी बघायला आले. एकीकडे सिंदूर आणि तेल आणि त्यासोबत चुना, जसं आपल्या देवांना लावायची एक प्रथा आहे ती लावत होते. त्याआधी देवांना व्यवस्थित पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यांच्यावरती सिंदूर प्रत्येकाने लावून घेतलं. तर मंडळी ही जी जुनी प्रथा आहे ही प्रत्येक आमच्याकडे करत होते. त्यात मंडळी वेताल देवांची पूजा आणि त्यांचं मानपान चालूच होतं. बरेचसे शॉट मला घेता आले. वेताल देवांचं दर्शन बोललं तर आज खूप भारी वाटलं. हा मंडळी ही देव आहेत ना हे आपल्या समुद्राचं रक्षण करतात, ते बरेच जण माहिती नसेल. आपण त्यांची पूजा वगैरे करून निघालो. त्याआधी हा सौंदाळा मासाचा दात बघा कसला भारी दिसतो. मग आम्ही निघालो ते म्हणजे वर्सोलीच्या दिशेने. त्याचा ब्लॉग येणार आहे तो उद्या. त्याआधी मस्त आपण खाऊन घेऊया ते म्हणजे आपली मस्त बांबुके बोंबील आणि भाकरी. तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.